पाहूयात पुढची बातमी। शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा ही फसवी आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी ही टीका केली। शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी आमचं काम आहे, काही जण वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 रुपया किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भ्रमनिरास झालेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे। त्या कर्जमाफीमध्ये फक्त प्रोत्साहनपूर्वक फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे, कारण पीक कर्जावर फक्त कर्जमाफी झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आंबा बागायतदार, काजू बागायतदार यांनी सुद्धा कर्ज घेतलं होतं, यामध्ये हे शेतकरी नाही आहेत। त्याचबरोबर अनेक वर्ष गेले 2-3 वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सांगत होते खावटी कर्ज माफ होणार म्हणून, आणि खावटी कर्ज माफ झालं म्हणून त्यांनी अनेक वेळा एकमेकांचे सत्कार करून घेतले। परंतु या खावटी कर्जासंदर्भात या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपया तरतूद नाही आहे। ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते।